नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पुरुष अधिकाऱ्यांनाही जमलं नाही ते महिला उपअभियंता एस देशमुख यांनी करून दाखवलं. अनधिकृत पाणी कनेक्शन विरोधात धडक मोहीम, 8 कनेक्शन उघडकीस. ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई असताना काही जणांकडून सर्रासपणे अनधिकृत पाणी कनेक्शन घेऊन लाखो लिटर पाणी चोरी करून पाण्याचा वापर केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मात्र या गैरप्रकाराविरोधात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता श्रीमती एस देशमुख यांनी धाडसी पाऊल उचलत थेट कारवाईची मोहीम सुरू केली आहे. भोगावती नदीवरील पुलापासून या तपास मोहिमेची सुरुवात करण्यात आली. दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 8 अनधिकृत पाणी कनेक्शन शोधण्यात प्रशासनाला यश आले. यामध्ये शिवसागर फूड मॉल, हॉटेल नीरव पॅलेस, परिणिती जलशुद्धीकरण, रविराज फार्म हाऊस यांसारख्या व्यावसायिक आस्थापनांचा समावेश असून कैलास घरात किशोर पाटील आणि शांताराम सवरकर यांच्या नावाचेही अनधिकृत कनेक्शन आढळून आले. विशेष म्हणजे परिणिती जल येथे मोठ्या प्रमाणात पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू असून तेथे तब्बल 1 इंचाचा अनधिकृत कनेक्शन आढळल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे खारेपाट परिसरात नागरिकांना 8-8 दिवसांनी पाणी पुरवठा करावा लागत असताना दुसरीकडे काही जणांकडून चोरीच्या कनेक्शनद्वारे पाण्याचा व्यावसायिक वापर सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. आजपर्यंत अनेक पुरुष अधिकारी या विभागात कार्यरत होते, मात्र अशा प्रकारची धडक आणि निर्भीड कारवाई करण्याचे धाडस कोणी दाखवले नव्हते. उपअभियंता श्रीमती एस देशमुख यांनी मात्र कोणाचाही दबाव न मानता अनधिकृत कनेक्शन विरोधात मोहीम उघडल्याने सर्वसाधारण नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. या मोहिमेला लोकप्रतिनिधींचाही भक्कम पाठिंबा लाभला. कारवाई दरम्यान पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, पंचायत समिती सदस्य सुशांत खाकर, कनिष्ठ अभियंता सौरभ खांडेकर, किशोर पाटील, गणेश पाटील यांच्यासह कर्मचारी वर्ग पोलीस बंदोबस्तात उपस्थित होता. पाणी ही जनतेची जीवनवाहिनी आहे. अशा परिस्थितीत पाण्याची चोरी करणाऱ्यांविरोधात कठोरात कारवाई करून उपअभियंता श्रीमती एस देशमुख यांनी प्रशासनातील कर्तव्यदक्ष आणि निर्भीड महिला अधिकारी कशा असतात याचा आदर्श निर्माण केला आहे. पूर्ण खारेपाट पाण्यासाठी तळतळाट होते. गेली 8-8 दिवसांनी त्याला पाणी देतोय, पण काही व्यावसायिकांनी अशा या पूर्ण खारेपाटाला जाणाऱ्या लाईनवर चोऱ्या केलेल्या आहेत आणि त्या चोऱ्या आता उघडकीस येत आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग एका मुखाने आणि एका ताकदीने उभे राहिलेत आणि ते अनधिकृत कनेक्शन तोडण्याचं काम आता सुरू आहे. तर आपण ऐकणार आहोत लोकप्रतिनिधींकडनं पहिल्यांदा कशा प्रकारचा हा प्लॅन तयार केला आणि कशा प्रकारचा आता हा प्लॅन तुमचा सक्सेसफुल होत आहे. आता जो आम्ही इथे पाहणी केली असता आमच्या निदर्शनास आलं जी सिडकोची टॅपिंग जी खारेपाटासाठी जी लाईन गेलेली आहे त्या लाईनीवर मोठ्या प्रमाणात कनेक्शन आयडेंटिफाय झाले. कमीत कमी 12 कनेक्शन आम्हाला इथे आयडेंटिफाय झाले आणि आयडेंटिफाय झालेले जे कनेक्शन आहेत ते कोणी घरगुती गरजेसाठी घेतलेले नाहीये. ते कनेक्शन कमर्शियल यूज होत आहे. फॉर एक्झाम्पल हा ऑर वॉटर प्लांट, तिकडे हॉटेलचा बिझनेस वगैरे. तर हे फार चुकीचं आहे. ही जी गरज आहे कुठल्या घरासाठी न भागवता त्याच्यापासून कमाई करण्यासाठी वापरली, हे एक चुकीचं झालंय. तर मॅडमला मी सांगितलेलं आहे की यांच्यावर आपण डिमांड नोटीस पण देऊया म्हणून. मॅडम कशा प्रकारची कारवाई होईल. प्रांत ऑफिसला जेव्हा मीटिंग झाली होती त्या मीटिंग मध्ये कमर्शियल नळ कनेक्शन तोडायची आम्हाला परवानगी देण्यात आली होती प्रांतांनी. त्यानंतर आम्ही पोलीस बंदोबस्त मागवला. पोलीस बंदोबस्त आम्हाला जेव्हा मिळाला त्यानंतर आम्ही तिथून जी सुरुवात केली तर कमर्शियलच आतापर्यंत आम्ही फक्त कमर्शियल वरतीच कारवाई करायचं आहे, कारण की घरगुती वगैरे तर आम्ही चेक नाही केलेले, ते पण कदाचित आपल्याला पुढे सापडतील. पण त्यांना आपण वार्षिक कमर्शियलची जी पाणीपट्टी आहे ती आपण आकारणार आहोत आणि त्यांना फाईन बसवणार आहोत. आणि हे कनेक्शन तोडले जातील का. हे कनेक्शन आपण आज तोडतोय, त्यानंतर आपण देखरेख करणार आहोत दर 8 दिवसांनी की हे पुन्हा जोडले जाणार नाहीत. पुन्हा जोडले तर त्यांच्यावरती डबल पेनल्टी आकारून आपण ती शासन दरबारी जमा करणार आहोत. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी
गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.